कुस्तीप्रेमींसाठी मानाची मानली जाणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा यंदा एका वादामुळे सगळीकडे चर्चेत आली. 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान अहिल्यानगरमध्ये पार पडलेल्या 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात घडलेल्या घटनेने अख्ख्या कुस्ती विश्वात खळबळ उडवली होती. गादी विभागातल्या अंतिम फेरीत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात चुरशीची झुंज रंगली. मात्र अंतिम क्षणी पंचांनी शिवराज राक्षेला चितपट ठरवण्याचा निर्णय दिला आणि तिथूनच सर्व वादाला तोंड फुटलं. शिवराज राक्षे यांनी मैदानातच राडा घातला, पंचांशी वाद घालून त्यांची कॉलर पकडली आणि लाथाबुक्क्यांचा वर्षाव केला. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. आर्मी जवानांच्या मदतीने खेळाडूंना मैदानाबाहेर काढण्यात आलं. यानंतर शिवराज राक्षेवर 3 वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र या सगळ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने आंतरराष्ट्रीय पंच नितेश काबिले यांच्यावरही कारवाईचा बडगा उचललाय. राज्य संघाने विलास कथुरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती गठीत केली होती. 28 फेब्रुवारी रोजी या समितीने आपला अहवाल सादर केला होता. यानंतर आता मुख्य पंच नितेश काबिले यांच्याकडून निर्णयात त्रुटी झाल्याचं अहवालातून निदर्शनास आलंय. त्या अनुषंगाने नितेश काबिले यांना 3 वर्षांसाठी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम करण्यास निलंबित करण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगरचे नितेश काबिले या सामन्याचे मॅच चेअरमन होते, तर साईड पंच म्हणून दत्तात्रय माने आणि विवेक नायकल यांची नियुक्ती झाली होती. सामन्यात पृथ्वीराज मोहोळ व शिवराज राक्षे यांच्यात अत्यंत काट्याची झुंज रंगली होती. शेवटच्या क्षणी नितेश काबिले यांच्या नेतृत्वाखालील पंच पॅनलने शिवराज राक्षेला चितपट ठरवलं. हा निर्णय शिवराज राक्षे व त्यांच्या समर्थकांना मान्य नव्हता. मैदानातच वाद सुरू झाला. काका पवार यांच्यासह इतर पैलवानांनी तीव्र आक्षेप नोंदवला. या घटनेनंतर कुस्ती संघटना, कुस्तीप्रेमी आणि माजी पैलवानांमध्ये देखील या निर्णयावर चर्चा रंगली. अखेर चौकशी समितीच्या अहवालानंतर फक्त खेळाडू नव्हे तर पंचांनाही उत्तरदायी धरण्याचा निर्णय झाला आहे.